अंत्यसंस्कार होणार आहेत। ते राजकारण करायले तुम्हाला एका लेकीच्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही का? माजुरड्यासारखं बोलत आता उठला सोडला गे का आपण तुम्ही एखाद्या वेळेस तरी माणुसकी जिवंत ठेवा ना तुमची जी तुम्ही मंत्री येत तुम्ही विरोधी पक्षात येत काही जण तुम्ही माणुसकी जिवंत ठेवा आणि सगळेजण सहभागी व्हा ना। तुम्हाला का रोग आला काय? सत्ताधाऱ्याला काय कोणी सहभागी होऊ नको म्हणतो का? तुम्हाला यायचं नाही दुसरे काम करायला लागले करू द्यायचं नाही त्यांना विरोधक म्हणून बदनाम करायचं। एखादा सामाजिक कार्यकर्त्याने आवाज उठविला की त्याला म्हणायचं कुणीतरी याला पाठीला दिसतंय। अरे काय नालायक विचार आहेत रे तुमचे। एखाद्या गरिबांच्या लेकराचा आवाज उठवायला गेलं आज ती आई रडती संतोषभाई यांची मंडळी रडती त्यांचा भाऊ रडतोय मुलगा मुलगी रडती एवढे लेकरं आज ते उन्हात पडलाय ते बापाचं छत्र नाही राहिलं त्यांना बापाची सावली नाही राहिली आधार नाही राहिला या जनतेनं आधार द्यायचा त्याचं तर राजकारण करता। तुम्हाला लय भोगलोत मग आम्ही तुम्ही जर असं करायला लागले तुम्ही हे एकमेकावर आरोप करायचे उद्यापासून विरोधी आणि सत्ताधारी बंद करा पहिलं नसता सगळे लोक मराठी सगळे यांच्यावर तुटून पडायचे यांची सुद्धा बदनामी करायची यांना सोडायचं नाही। मग जर आपल्यात कुणी यायला लागलं मराठ्यात की लगेच विरोधी म्हणतो सत्ताधारी आहेत आणि सत्ताधारी म्हणतो विरोधक आहे जर मग हे आपल्यात लोक कशी येतील हे जर असं करायला लागले तर आमच्या संतोषभाईचा खून झाला याचं राजकारण सत्ताधारी विरोधी पक्ष करू नका सगळेचे सगळे सहभागी व्हा। सरपंचाच्या हत्येहून अनेक दिवस झाले फक्त 4 आरोपी सापडले 3 फरार आहेत गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री आहेत अजूनही शोध लागत नाही काय सांगा? त्यांनी लावायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी याच्यात हलगर्जीपणा करायला नाही पाहिजे। जाणून बुजून तुमच्या सत्तेत ते लोक आहेत तुम्ही कुणाचा मुला ह्याचा ठेवला नाही पाहिजे। तुम्ही उगाच जातीवाद पसरल असं काही काम करू नका तुमच्या हातात ती कसा नष्ट होईल याच्यासाठी काम करा। जर लोक गुंडगिरी करायला लागले रिवायलरी मारायला लागले खून करायला लागले जमिनी बळकायला लागले गोरगरिबाला गावखेड्यात हाणायला लागले पोलिसाला अरेरावी शिव्या द्यायला लागले इतके जर घाण पद्धतीने ते वागणार असले नीच विचाराने ते वागणार असले त्यांचं बेमोड करणं काम आहे ना तुमचं का नुसते संभळिता मुख्यमंत्र्यांनी यांना संभळू नाही तर तुमच्यावर वेळ येईल। हे सरकत आहे बाजूला आणि तोंड घशी मुख्यमंत्री तुम्ही पडता बरं का तुम्हाला समजून सांगतो नीट लक्षात ठेवा तोंड घशीत तुम्ही पडणार हे असे लोक आहेत तुम्ही यांना वाचवायला जाता हे एखाद्या बार तुमच्यावरच वरटंगडी करून मुत्तेन त्या टायमाला तुम्हाला इतकं वाईट वाटेल की ह्याच वेळेस यांना संपेल असतं तर बरं झालं असतं। लक्षात ठेवा मुख्यमंत्री साहेब तुम्हाला सांगतो मी तुम्ही यांना पाठीशी घालू नका।